आपण कोल्ड्रिंक्स तर खूप पितो, पण कोल्ड्रिंक्स नेमकं बनते तरी कसं आणि काय आहे याच्या मागची प्रोसेसिंग, तर चला बघू. तर जय श्रीराम मित्रमंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची आहे महाशिवरात्री आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शॉपच्या बाजूला ठेवलेला असतो कार्यक्रम आणि अल्पहाराचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि सोबतच जमलेली होती ही गर्दी जो की कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उभे होते आणि त्यासोबतच सुरू झाला प्रसादाचं वाटप. आणि या अल्पहारामध्ये साबुदाणा खिचडी ठेवलेली असते जे की आपल्या उपवासाल्या पोट्ट्याने रेपाटून आणली, त्या म्हणता ओरिजिनल मेकरवाले. त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी आणि त्यासोबतच आम्हाला भेटला हा मंदात ताफा ज्यावर की महाराजांचे स्मारक जात होते. आणि हे स्मारक कुठून आले आणि कुठे जाते याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर आपण आलो आपल्या लोकेशनला आणि ही लोकेशन म्हणजे मिनी कोल्ड्रिंक बनवण्याची फॅक्टरी जी की आपल्या मेकरातच आहे, म्हणजेच की आपला हा मेकरचा लोकल ब्रँड आहे. आणि सोबतच चालू होते कोल्ड्रिंक बनवण्याचे काम जिथे की लागतील सर्वात आधी ही खाली बॉटल आणि त्यानंतर सोडा आणि फ्लेवर भरून समोर त्याचे सील पॅक केले जाते आणि त्यानंतर सील पॅक केल्यानंतर रेडी झाला आपला सोडा, म्हणजेच की आपल्या लोकल प्रोडक्शनवर चालणारा सगळ्यात मोठा ब्रँड जिरा सोडा. आणि त्यासोबतच होत असलेली ही पॅकिंग जी की रिटेल शॉप वाल्यांना पाठवली जाणार. आणि त्यासोबतच यांच्याकडे एनर्जी ड्रिंक, लेमन ज्यूस, जिरा सोडा, मँगो आणि ऑरेंज आणि बरेच फ्लेवर यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि तुमच्या आवडीचा फ्लेवर कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाठवा तुमच्या त्या मित्राला ज्याचे की किराणा, डेली नीड्स किंवा हॉटेल आहे. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगला.